की 2 फेब्रुवारी 2025ला ही गट ब अराजपत्रित म्हणजे ज्यामध्ये PSI पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही 3 महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत। आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही 869 केंद्रांवर सगळ्या 6 विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत। आणि या परीक्षेकरिता जवळपास 2,86,000 इतके उमेदवार बसलेले आहेत। तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे। प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही। आणि कोणीही अशा अमिषाला, म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात, की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो, आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दिलं जात आहे। त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे। कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे। असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही। आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली, आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे। आणि त्याबद्दल जे काही पुढे कारवाई करतील पोलीस, ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे।